आज बाप्पाचं आगमन म्हणजे उकडीचे मोदक तर बनायलाच हवेत. तर त्याच्या तयारीला आम्ही अगदी नारळ सोलायला लागलो आणि अगदी मेहनतीनं आम्ही नारळ सोललं आणि ते फोडलंसुद्धा. हे बघा. तर आता ते नारळ आम्ही खिसून घेतलं. माझ्याकडे खवायसाठी नव्हतं. मग अशा प्रकारे नारळ खवलेलं, गूळ, तूप आणि थोडंसं खसखस. एका कढईमध्ये छान 2 चमचे तूप, साजूक तूप घेतलं. त्याला थोडंसं गरम करून त्यामध्ये आपण जे खवून घेतलेलं नारळ आहे, 1 वाटी खवून घेतलेलं नारळ आणि त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला जसं गूळ हवे त्याप्रमाणे मी पाऊण वाटी असा गूळ घेतलेला आहे. तर त्यावरून थोडीशी वेलची पूड आणि खसखस असं सगळं मिश्रण एकत्र करून म्हणजे थंड करायला ठेवलं. आता उकड काढण्यासाठी थोडंसं पाणी, त्यात चवीपुरतं मीठ आणि तूप. त्यात आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित प्रकारे त्याची उकड काढून 10 मिनटं आपण झाकून ठेवूया. 10 मिनटानंतर जेव्हा आपण ते ताटामध्ये घेऊ त्याचे गोळे निघून जावेत पटकन, ते गरम आहे तोवर आपण त्याला वाटीने थोडंसं मळून घेऊया. त्यानंतर थोडंसं हाताला तुपाचा ठिपका लावून आपण त्याला मस्त असं लुसलुशीत मळून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे एकदम छान मऊ तांदळाचा गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर माझ्याकडे मोदकाचा साचा होता. तर मी त्याला थोडंसं तूप लावलं आणि त्याच्यामध्ये हे जे तांदळाचं पीठ मी उकड काढून घेतलेली त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित आतमध्ये भरून घेतली आणि त्यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं ते सारण असं छान प्रकारे भरून घेतलं. त्याला व्यवस्थित घट्टपणे दाबून घेतल्यानंतर हा असा छान असा शेप त्याचा तयार झाला. अशा प्रकारे आम्ही मानाचे 11 मोदक तयार केले. काही साच्यात केले तर काही हाताने केले. तर तीच आपण एकदा उकड काढायला घेऊया, त्याला एकदा उकडून घेऊया. तर ते छान अशा प्रकारे 15 मिनिट आम्ही त्याला उकडायला ठेवले आणि हे बघा, 15 मिनिटामध्ये असे छान त्याचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. एक एक करून मी सगळे ताटामध्ये घेतले, बाप्पाला नैवेद्य दाखवला, त्यावरती छान अशी तुपाची धार सोडली आणि खाऊन टाकले.